नमस्कार, मी स्मिता. तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वाद शिदोरीचामध्ये. दिवाळी म्हटलं की हमखास खावासा वाटणारा आणि मानाचा असा पदार्थ म्हणजे अनारसा. अनारसाशिवाय दिवाळीचं ताट पूर्णच होऊ शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. असे हे जाळीदार अनारसे न चुकता बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये अनारसे करण्याची संपूर्ण कृती मी इतकी सविस्तर सांगितलेली आहे की अनारसे अजिबात चुकणार नाहीत. अनारसे करत असताना कोणकोणत्या चुका होतात त्या होऊ नये यासाठी काय करायचं अशा भरपूर साऱ्या टिप्स इथं मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनारसे बनवण्याबाबतीत तुमचे जे काही प्रश्न असतील त्यातली एकही शंका शिल्लक राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण अनारसेचं पीठ कसं करायचं ते पाहूयात. आणि त्यासाठी इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. फक्त तांदूळ घेत असताना जाड, मोठा आणि जुना तांदूळच वापरायचा आहे. इंद्रायणीसारखा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ अनारसे करण्यासाठी अजिबात वापरायचा नाही. आता या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ वापरला आहे. पण जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही परिमल तांदूळसुद्धा वापरू शकता. त्याचे अनारसेसुद्धा मी केलेले आहेत. ते सुद्धा खूप छान होतात. आणि हा जर कपने मोजला तर 250 ml च्या कपने कपवरती शीग लावून भरला तर 2 कप हा तांदूळ आहे. हे पहा. आता हा घेतलेला तांदूळ 2 ते 3 वेळेला पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुवून घेत असताना चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कारण यानंतर पुन्हा आपण तांदूळ चोळून धुणार नाही. इथे बघा 2 ते 3 वेळेला मी पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये जेवढा आपला तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. तर ज्यावेळेला आपण तांदूळ भिजत घालतो तेव्हा पहिल्या दिवशी तांदूळ भिजत असताना तो जास्त पाणी शोषून घेतो. त्यामुळे इथं मोजून 4 कप आपण पाणी घातलेलं आहे. जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे. आणि अंदाजाने म्हणाल तर तांदूळ बुडून वर बोटाचं एक पेर येईल इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला भिजत ठेवू. तर सकाळी 10:30 वाजता मी तांदूळ भिजत घातला होता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजताच यातलं पाणी काढून आपल्याला यामध्ये दुसरं चांगलं पाणी घालायचं आहे. तांदूळ भिजून 1 दिवस आज पूर्ण झाले. तांदूळ बघा जास्त आंबत नाही. यावर फेसही जास्त धरला जात नाही. यातलं पाणी बदलायचं आहे आणि यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. ज्यावेळी तुम्ही तांदूळ भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला तांदळातील पाणी आपल्याला बदलायचं आहे. खूप जास्त वेळ तांदूळ त्याच पाण्यात ठेवायचे नाहीत. जास्त वेळ तांदूळ त्याच पाण्यात राहिला तर पीठ जास्त आंबट होते. एखादा तास इकडं तिकडे झाला तरी चालेल. पण जास्त वेळ त्याच पाण्यात तांदूळ ठेवू नका. यावर झाकण ठेवून हे तांदूळ आपण भिजत ठेवू. आता आपले 2 दिवस पूर्ण झाले. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता यावर बराचसा फेस धरलेला आहे. याचा अर्थ तांदूळ आंबट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे तांदूळ न धुता न चोळता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे. यावर आता पुन्हा झाकण ठेवू आणि याला भिजत ठेवू. आता बघा 3 दिवस आज आपले पूर्ण झाले. याच पद्धतीने आपण पाणी यातलं काढून टाकायचं आहे आणि यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. असं आपल्याला सलग 3 दिवस करायचं आहे. 3 दिवस म्हणजे कसं तर रविवारी जर तुम्ही भिजत घातले असेल तर रविवार ते सोमवार 1 दिवस, सोमवार ते मंगळवार 2 दिवस, मंगळवार ते बुधवार 3 दिवस. बुधवारी म्हणजे 4थ्या दिवशी आपल्याला यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याचं पीठ करायला घ्यायचं आहे. तर आज बघा तांदूळ भिजत घालून 4था दिवस म्हणजे बरोबर 3 दिवस हे तांदूळ पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आता यातलं सगळं पाणी आपण निथळून घ्यायचं आहे. आता 4थ्या दिवशी यामध्ये बराचसा फेस असेल, खूप आंबट वास असेल तर यामध्ये पुन्हा चांगलं पाणी घालून हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे आणि ते पाणी ओतून घ्यायचं आहे. पण तसं पाहायला गेलं तर 4थ्या दिवशी तांदळाला आंबट वास येतो आणि हे साहजिक आहे. या तांदळातील संपूर्ण पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता यानंतर हा सगळा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजे शिल्लक राहिलेलं यामध्ये जे काही पाणी असेल ते सुद्धा निथळून जाईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यातलं संपूर्ण पाणी पूर्णपणे निथळून गेलं पाहिजे आणि मगच हा तांदूळ आपण वापरणार आहोत. संपूर्ण तांदूळ चाळणीत काढला. 15 ते 20 मिनटं यातलं पाणी निथळू दिलं. आता पाणी निथळल्यानंतर हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे.
तांदूळ सुकवण्याची ही स्टेप मात्र खूप महत्त्वाची आहे. सुती कापडावर संपूर्ण तांदूळ पसरून घ्यायचा आहे. पण तांदूळ सुकवत असताना उन्हात किंवा पंख्याखाली अजिबात सुकवायचा नाही. तांदळामध्ये थोडासा ओलसरपणा आपल्याला हवा आहे. थोडासा दमटपणा किंवा गारवा यामध्ये आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे. आणि म्हणूनच यासाठी तांदूळ उन्हात किंवा पंख्याखाली अजिबात सुकवायचे नाहीत. तांदूळ कापडावरती असा पातळसर पसरून घेतला. किमान 1.5 ते 2 तास हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. आता बघा, तांदूळ सुकत घातल्यापासून बरोबर 1.5 तासांनी एकदा चेक करायचं. तांदूळ हातात धरून असा खाली सोडला की पाहायचं हाताला 5 ते 6 तांदूळ चिकटून राहत असतील तर तांदूळ आपला नीट सुकला गेलेला आहे. जर पूर्ण तांदूळ हाताला चिकटत असतील तर आणखीन एक 15 मिनटं सुकवून घ्या. पण या पद्धतीने फक्त 5 ते 6 तांदूळच हाताला जर चिकटत असतील तर याचं पीठ तुम्ही लगेच करायला घ्यायचं आहे. तांदूळ सुकण्यासाठी 1.5 तास हा पुरेसा होतो. त्यापेक्षा जास्त कोरडे तांदूळ करायचे नाहीत. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा तांदूळ घालायचा आहे आणि शक्य होईल तितकं हे बारीक दळून घ्यायचं आहे. पण कितीही म्हटलं तरी तांदूळ हा आपला ओलसर आहे, याला उबदारपणा आहे, त्यामुळे थोडीफार कणी ही शिल्लक राहतेच. त्यामुळे काय करायचं, हा मिक्सरमध्ये दळून घेतलेला तांदूळ मैदा चाळणीच्या चाळणीतून चाळून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला थोडीसुद्धा कणी नको आहे. आता हे पीठ यामधून चाळून घेऊ. आता पीठ चाळत असताना हे पीठ उबदार असल्यामुळं पटकन चाळलं जात नाही. तर त्यासाठी काय करायचं, यामध्ये एखादी छोटीशी वाटी घालायची आहे आणि याला चाळून घ्यायचं आहे. छोटी वाटी नसेल तर 1 रुपयाचं कॉईन घातलं तरी चालेल, म्हणजे पीठ व्यवस्थित चाळलं जातं. आता पीठ चाळून घेतलं. हे पहा, एवढी कणी शिल्लक राहिली. आता ही शिल्लक राहिलेली कणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. दुसऱ्या बॅचचे जे तांदूळ होते ते सुद्धा यामध्ये घालून याला पुन्हा बारीक असं दळून घेऊ. पुन्हा चाळणीमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा याला चाळून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सगळा तांदूळ दळून आणि चाळून घेतलेला आहे. आता सगळ्यात शेवटी शिल्लक राहिलेली ही कणी तांदळाचे इतर कोणते पदार्थ करत असताना त्यामध्ये वापरा. संपूर्ण पीठ मी इथं चाळून घेतलं. आता इथं पहा, हे पीठ बघितलं तर हातामध्ये घेतलं तर ओलं नाही आहे, पण याच्यामध्ये गारवा आहे, एक उबदारपणा आहे. याची जर मूठ वळली तर अशी मूठ वळली जाते आणि लगेच सुटलीही जाते. असंच अनारसीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे तांदूळ जास्त सुकवून घेऊ नका. आता यानंतर आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे. जरी आपण अर्धा किलो तांदूळ घेतले असले तरी त्याचं तयार होणारं पीठ हे अर्धा किलो भरत नाही. कारण पीठ चाळल्यानंतर यातमध्ये बरीचशी कणी शिल्लक राहिली होती, ती आपण काढून टाकलेली आहे. तर इथं मी वाटीने गच्च दाबून भरून हे पीठ मोजून घेत आहे. वाटीने यासाठी मोजून घ्यायचं कारण याच वाटीने आपण गूळसुद्धा मोजून घेणार आहोत. तर बघा, वाटीने मोजलं 3 वाटी हे पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर आज आपण गूळ वापरून अनारसे करतोय. तर गुळाचे अनारसे करण्यासाठी गूळ आपल्याला साधाच घ्यायचा आहे. चिक्की गूळ किंवा गुळाची पावडर अजिबात वापरायची नाही. गूळ बघा असा मऊसूत आपल्याला हवा आहे. गुळाच्या डेपवर चमच्याने असा थोडासा गूळ काढून घेतला. हाताने याची गोळी केली तर लगेच गोळी तयार होते. इतका मऊसूत हा गूळ आपला आहे. असाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे. आता हा गूळ तुम्ही खिसून वापरू शकता किंवा चिरून घेतलात तरीही चालेल. चिरून घेतलात तर पिठात मिसळायला थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळे इथं मी खिसून घेणार आहे, म्हणजे पटकन हे एकजीव मिसळता येईल. आता गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं, वजनी प्रमाणामध्ये जेवढा आपला तांदूळ असेल त्याचा पाऊण भाग आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे. 500 ग्रॅम आपण तांदूळ घेतला होता, त्याचा पाऊण भाग म्हणजे 375 ग्रॅम इथं मी गूळ घेतला आहे. आणि वाटीने मोजायचं झालं 3 वाटी तांदळाचं पीठ होतं, त्याचा निम्मा भाग म्हणजे 1.5 वाटी इथं मी गूळ घेतलेला आहे. गूळ मी खिसून बराच वेळ झाला, त्यामुळे हे पुन्हा मिळून आलेलं आहे. आता हा गूळ यामध्ये घालू आणि हे गूळ आणि पीठ दोन्ही एकजीव असं मिसळून घ्यायचं आहे. तर हे मळत असताना किंवा एकजीव करत असताना दूध, पाणी किंवा तूप अजिबात वापरायचं नाही. पिठातील उबदारपणा आणि गुळाला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही निदान 1 तास तरी हे पीठ व्यवस्थित मिसळून घ्या आणि एकजीव मळून घ्या. पण कितीही म्हटलं तरी हाताने हे एकजीव मिसळता येत नाही, यामध्ये गुळाचे खडे थोडेफार राहतातच. त्यामुळे याला आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत, म्हणजे मग पीठ एकसारखं व्यवस्थित मिसळलं जाईल. तर थोडंसं पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आता मिक्सर फिरवत असताना मात्र कंटिन्युअस फिरवायचा नाही,
चालू बंद करत किंवा 1-2 मिनटाच्या अंतराने बंद करत याला फिरवून घ्यायचं आहे. जर कंटिन्युअस फिरवलं तर उष्णतेमुळे यातला गूळ खूप पातळ होईल आणि पीठसुद्धा पातळ होतं. त्यामुळे मिक्सरमध्ये फिरवत असताना पीठ गरम होणार नाही इतपत याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सरमध्ये हे सगळं फिरवून घेतलं. हे पहा, आता हे हातावर थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं आणि याचे गोळे तयार करून घेऊ. तर हे पहा, याचा असा छान गोळा तयार झालेला आहे. आत्ता या पिठाचे तुम्ही अनारसे बनवू शकता. पण जर अगदी जाळीदार, छान खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीने आपल्याला अनारसे हवे असतील तर या पिठाला 3 ते 4 दिवस मुरत ठेवणं गरजेचं आहे. खरं पाहायला गेलं तर पारंपरिक पद्धतीमध्ये जवळपास 10 ते 12 दिवस हे पीठ असंच मुरत ठेवलं जातं आणि मग वापरून याचे अनारसे केले जातात. पण आज आपण किमान 3 ते 4 दिवस हे पीठ मुरवत ठेवणार आहोत. आता हे पिठाचे गोळे एका स्टीलच्या डब्यात ठेवायचे आहेत आणि याला झाकण लावून 3 ते 4 दिवस हे पीठ मुरवत ठेवायचं आहे. 4 दिवसापर्यंत हा डब्बा तुम्ही उघडून पाहायची गरज नाही, पीठ व्यवस्थित मुरलं जातं. तिसऱ्या दिवशी अनारसे तुम्ही याचे करू शकता. पण आज मी 4थ्या दिवशी याचे अनारसे करायला घेतलेले आहेत. पीठ तुम्ही पाहू शकता, अनारसे करण्यासाठी पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे. आता जेवढे तुम्हाला अनारसे करायचे आहेत तेवढं पीठ घ्यायचं. उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजशिवाय 10 ते 15 दिवस असंच मुरत ठेवून कधीही अनारसे केलेत तरीही चालतील. फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 महिने अजिबात खराब होणार नाही. फक्त जेव्हा अनारसे करायचे आहेत त्याआधी किमान 2 तास तरी फ्रीजमधून पीठ बाहेर काढून ठेवा आणि मगच त्याचे अनारसे करायचे आहेत. आता जेवढे अनारसे करायचे तेवढं पीठ घेतलं. सुरुवातीला हे पीठ व्यवस्थित असं मोकळं करून घेऊ आणि मग नंतर हातानेच आपल्याला हे पीठ मऊसूत असं मळून घ्यायचं आहे आणि मग याचे लिंबा एवढे छोटे गोळे तयार करून घेऊ. इथं बघा, हाताने मळून घेत असतानाच गुळाला पाणी सुटून याचे छान असे गोळे तयार होतात, अगदी मऊसूत असे. पण तुमचं पीठ जर खूप कोरडं पडलं असेल तर काय करायचं? साधारण 1.5 चमचा रूम टेम्परेचरचं गार असं दूध घेतलेलं आहे. बोटं किंवा पूर्ण हात या दुधामध्ये भिजवायचं आहे. फक्त ओला करून घ्यायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, दूध पिठामध्ये ओतायचं नाही. दुधाच्या ओल्या हातानेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मग याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता माझं पीठ हे मऊसूत आहे, मला दुधाची गरज नाही, त्यामुळे दूध मी बाजूला ठेवते आणि हातानेच हे पीठ व्यवस्थित असं मळून मऊसूत करून घेणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पीठ कोरडं झालं तर दुधाचा हात लावून पीठ मळून घ्यायचं. पण पीठ जर सैल झालं असेल तर काय करायचं? पीठ जर खूप सैल झालं असेल तर यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालून हे तुम्ही मळून घेऊ शकता आणि मग याचे गोळे करून अनारसे करायचे आहेत. तर इथं बघा, मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं. आता याचे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करून घेऊ. अनारसा तुम्हाला किती मोठा किंवा लहान करायचं आहे त्यानुसार याचे गोळे करून घ्या. आता अनारसे कसे थापायचे ते पाहूयात. ताटात एका बाजूला थोडीशी खसखस घेतली. यावर तयार करून घेतलेला पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि 3 बोटांनी असं फिरवत याला थापून घ्यायचं आहे. मला सवय आहे ताटात थापायची, त्यामुळे मी इथं ताटामध्ये थापून घेत आहे. तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल किंवा ताटात अनारसा फिरला जात नसेल तर पोळपाटवर किंवा बटर पेपरवर या पद्धतीनेच याला थापून घ्या. तुम्हाला मी अजून एक अनारसा थापून दाखवते. हे बघा, थोडीशी खसखस घ्यायची, त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि 3 बोटांनी थापत याला गोलाकार फिरवत या पद्धतीने थापून घ्यायचं आहे. 3 बोटांनी जमत नसेल तर 2 हाताच्या 2 बोटांनी या पद्धतीने फिरवून तुम्ही अनारसे पीठ थापून घेऊ शकता. अनारसा थापून झाला की लगेच तळायला घ्यायचा. त्याला असंच ताटामध्ये सोडलं तर मिनिटभरातच हा खाली चिकटून राहील. आता अनारसे कसे तळायचे ते पाहूयात. कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घ्यायचे. यामध्ये खसखस लावलेली बाजू वर येईल या पद्धतीने अनारसा सोडायचा आहे. याला लगेच झारा लावायचा नाही. याला थोडा वेळ सेट होऊ द्या आणि अनारसावरती तरंगून येऊ देऊ. अनारसावरती तरंगून आला की नंतर झाऱ्याने यावर तेल सोडत अनारसा तळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, अनारसा एकाच बाजूने तळायचा आहे. याला अजिबात उलटपलट करायचं नाही. गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता, छान अशी जाळी सुटून परफेक्ट असा अनारसा आपला तयार झालेला आहे. यातलं तेल निथळून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व अनारसे तळून घेऊ. एका वेळी हवं तर तुम्ही 2 ते 3 अनारसे तळून घेऊ शकता, म्हणजे अनारसेवर तेल सोडणं तुम्हाला सोपं जाईल. अनारसे तुम्ही आवडीनुसार जाड किंवा पातळ थापू शकता. अनारसा पातळ थापून घेतला असेल
तर त्याला खूप सारी जाळी सुटून ते कुरकुरीत होतील. आणि जर जाड थापलेला असेल तर त्याला जाळी कमी सुटते आणि ते थोडेसे मऊ होतात. तर इथे बघा संपूर्ण अनारसे मी तळून घेतले. बघा परफेक्ट असे अनारसे तयार झालेत. प्रत्येक अनारसेला छान जाळी सुटत आहे. या पद्धतीने नक्की अनारसे करून बघा, अजिबात चुकणार नाहीत. पण जर काही अडचण आलीच तर कमेंट्स करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.